मी गायत्री बंगारे नगराध्यक्ष मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतोय, त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे टाकेल। वडिलांचा दाखला आहे, हे तुम्ही बघू शकता। नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी SP ऑफिसमध्ये जाऊन नामदार संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांच्या विरोधात खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून गुन्हा दाखल करा असं त्यांनी मागणी केली आहे। हा असा प्रकार आहे की दिया बुझ रहा है इसलिए फडफडा रहा है। काही दिवसाने जे सत्य आहे ते पूर्ण भुसावळकरांच्या समोर येणार आहे। आमच्या जसे तुम्ही SC मधून निवडून आले, तुम्ही असं दावा करताय, तर आमच्या भाजपकडनं बी टोटल 4 लोक SC मधून निवडून आलेले। त्याच्यामध्ये सुरवाडे पूजा चंद्रकांत म्हणून एक नंबर वार्डातून आमची एक महिला नगरसेवक निवडून आली। इलेक्शनला आता 4 ते 5 महिने होत आले। आमच्या नगरसेविका पूजा सुरवाडेचा व्हॅलिडिटीचा दाखला आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। तर माझा असा प्रश्न आहे, तुमचा काय येत नाही अजून, कारण तुम्ही तिथे खोटे कागदपत्र दाखल केलेले आहे म्हणून तुम्हाला हे उशीर होतोय। मी तुम्हाला चॅलेंज करतो की आता काही दिवस राहिलेले, 180 दिवस संपल्यामध्ये तुम्ही ते दाखल करा। तुमचे जे बी डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल असतील की डुप्लिकेट असतील, ते तुम्ही दाखल करा, तुमची व्हॅलिडिटी आणा, त्याच्यानंतरच कोणावर आरोप करा। हे एक माझ्याकडे दाखला आलेला आहे, नाही ना, हा हे माझ्याकडे एक दाखला आलेला आहे। हा त्यांच्या वडिलांचा दाखला आहे, हे तुम्ही बघू शकता। त्यांनी काय प्रकार केलेला आहे, सर्वात अगोदर तर कोणत्याही दाखल्यावर असं व्हाईटनर लावलेला नसतो, काळाखोड केलेली आहे, तुम्ही हे बघू शकता। आणि चोरी करायची, पण चोरी करायला बी अक्कल लागते। ते त्यांनी हे पहा, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट लिहिलं याच्यावर। याची स्पेलिंग खरी आहे का तुम्ही पहिले सांगा। कास्ट सर्टिफिकेटची स्पेलिंग काय असते हे तुम्ही बघू शकता। इथे त्यांनी आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी खोटे दाखले, हा आमचा स्पष्ट आरोप आहे, त्यांनी खोटे दाखले दाखल केलेले, तयार केलेले, म्हणून त्यांची अजून व्हॅलिडिटी आली नाही। तुम्ही ज्यांच्याही दिशाभूल करू नका। आता मी अजून तुम्हाला एक प्रूफ दाखवतो। इथे तारीख पण त्यांनी खोडलेली आहे, कारण ज्या तारीखेचा हा दाखला आहे त्या दिवशी रविवार होता, म्हणून आम्ही पकडले जाऊ, त्याच्यानंतर त्यांनी तारीख चेंज केली आहे, आता बुधवार दाखवतोय। म्हणजे खोटं तुम्ही करायचा आणि दुसऱ्यावर ते आरोप करायचा, हा तर आहे, तुम्हाला जास्त दिवस हे राहणार नाही, लवकरच निर्णय येणार आहे। शासनाकडनं जे पण चौकशी होत आहे, शासन काही फक्त संजू भाऊचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा शासन आहे। तुम्ही जे दाखले तिथे दाखल केलेले त्याच्यावरच ते त्यांची चौकशी करणार आहे आणि ते निर्णय देणार आहे। म्हणून खोटं बोलून भुसावळकरांची दिशाभूल करू नका। काही काळ आहे भुसावळसाठी, मी तुम्हाला शुभेच्छा देतो। जेवढा काळ पण तुम्ही आहे तेवढं काहीतरी भुसावळसाठी काहीतरी चांगलं करून जा आणि तुमची टर्म संपवा। आणि तुम्ही जे म्हणता ना भाजपवाले माझ्यावर खोटा आरोप करता, तर माझा अजून एक म्हणणं आहे की त्यांचे एक चुलत भाऊ आहे अंकित गौर म्हणून, त्यांचा सुद्धा दाखला समितीनं अवे ठरवलेला आहे। आणि मी गायत्री बंगारे नगराध्यक्ष मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतोय, त्यांनी जर तुमच्या मार्फत चॅलेंज करतोय, जर त्यांनी त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे टाकेल। खबरों में बस इतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए, ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट